डोकवाडी संघ आणि त्या विपक्षामध्ये कोटिंबे या दोन्ही टीमला आपण देऊयात शुभेच्छा। आणि यानंतर जशी मॅचला होईल सुरुवात तसं या आपण ऐकूयात प्रकाशजी। मी आमंत्रित करतोय कॉम्बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे। टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती, टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती। आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती। थँक्यू सो मच निखिल सर। आपण पाहाल आजची शेवटची रात्र आता आजच्या रेग्युलर पोलमधला आपण अजून एक महत्त्वपूर्ण सामना बघू शकताय। आजच्या रात्रीतील फर्स्ट राऊंडमधला हा शेवटचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय। एका बाजूने आपण बघाल डोकवाडी आणि त्यांच्या विपक्षात कोटिंबे अशा पद्धतीचा सामना जो सध्या आपण मैदानावरती पाहाल। चला मॅनेजमेंट टीम आपण प्लीज एक प्रतिनिधी पाठवा, कारण स्कोरिंग मध्ये आपल्याला एक व्यक्तिमत्व हवं आहे। चला विनंती असेल रितेशजी भोईर दादांना की आपण नितेश भोईर आपण या प्लीज। चला नितेशजी भोईर कुठे असतील प्लीज आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे। चला लिमनेवाडी टीमचे कॅप्टन्स आपण मॅनेजमेंट कमिटीच्या संपर्कात या। अच्छा रात्रीतील आपण पाहताय फर्स्ट राऊंडचा हा अंतिम सामना खेळपट्टीवरती आपण पाहू शकतोय। जरूर आपण पाहाल ढोकवाडी विपक्षात आपल्याला बघायला मिळतो या सामन्यामध्ये कोटिंबे अशा पद्धतीचा सामना। पंचायतीतील इशारा लेट्स प्ले गेम ऑन। हो पहिला चेंडू मैदानामध्ये आपण पाहताय मिड विकेटच्या दिशेला काउंटिंग अटॅक करायचं होतं बॅटवरती अब तसं टिपिकल टायमिंग जे यावेळेस करू शकले नाहीयेत बॅटिंग करत असताना। तिथे बॅट्समन जयराम हा बॅटर आणि तिथे आपण बघू शकाल पहिल्या बॉलवरती जी मात्र सिंगल या बॅटलमध्ये आता स्कोरबोर्डला बनली जाते। पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे। 24 बॉल मैदानावरती गोलंदाजीमधून खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मैदानावरती ढोकवाडी संघ आपण पाहू शकता खूप दूरवरचा प्रवास त्यांनी केलेला ही स्पर्धा खेळण्याकरिता। हो बॅटफोपासून थोडासा लेंथ पुढे ठेवला होता, लांब ठेवला होता आणि त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्नामध्ये हो क्षेत्ररक्षण हे भरपूर चुकीचं ठरत आहे। आणि तिथे आपण बघाल या बॉलवरती 2 धाबा। क्रिकेटमध्ये या चुका करता भरपूर खूप काही सांगत असतात आपल्याला आणि जरूर आपण पाहाल पहिल्या रात्रीपासून या स्पर्धेमध्ये आपण या गोष्टींवरती अनेक वेळा चर्चा केली आणि याही सामन्यामध्ये आता तीच चर्चा होती आहे। कदाचित या धाबा
नंतरून तुम्हाला मागण्या पडू शकतील. डोकवाडी संघ आपण इतका लांबचा प्रवास केला आणि त्यामध्ये आपण बघू शकाल अशा चुका होत आहेत. म्हणजे सध्या तरी लक्षणं ही थोडीशी वेगळी आहेत. स्कोरबोर्डला 3 धावा दाफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये पांडुरंग. ऑल ओव्हर फुल टॉस. फक्त आणि फक्त इथून बॅटचा फ्लो आपण बघू शकता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं बरोबर ओपन केला आणि तिथून आपण बघू शकताय प्राप्त केलेला हा चौकार. मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय. सामन्यामध्ये चौकार आला. बॅटिंग करत असताना खेळपट्टीवरती आपण बघाल तिथे रवी या बॅटरने सामन्यामध्ये आपण पाहाल पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि नेहमीच पॉवर प्ले म्हटलं फलंदाजांसाठी भरपूर उपयुक्त षटक असं अधिकच्या धाब्यांसाठी आणि त्यामध्ये आपण बघाल गोलंदाजही चांगली गोलंदाजी करतोय. बॅटरही चांगला धाबा घेतोय. म्हणजे आतापर्यंत हे षटक दोन्ही टीमकरिता खूप चांगलं ठरलेलं आहे. डॉट बॉलचा वापर करतायत. स्कोरबोर्डला 7 धाबा आहेत. आपण पाहू शकाल कर्जत लाईव्ह या डॉट इनच्या माध्यमातून या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा जी प्रेक्षक पीठ होत असताना बघाल. हो यावेळेस मात्र वेगळा फटका, चतुराई, चाणाक्षपणा आणि स्वतःचा माइंड वापरत असताना पण बघाल फक्त आणि फक्त स्वीप करत असताना बॅकवर्ड स्वेलेक्सच्या वरून चौकार. अरे जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. चौकार मैदानामध्ये आपण येत असताना पाहताय. गोलंदाज पांडुरंग गोलंदाजी करतोय. अंदाज चांगला लावला फलंदाजी करत असताना मैदानामध्ये बॅटर खेळपट्टीवरती रवीने. कारण पॉवर प्ले मगाशीच आपण उल्लेख केला. हो यावेळेस लोबा फुल टॉस खेळपट्टीमध्ये आपण बघाल सध्याच्या घडीला डॉट बॉलचा वापर गोलंदाज पांडुरंग करतील. षटक इथे संपन्न होत आहे. मंदार सर थोडंसं थांबा प्लीज. सामना थोडासा थांबायचा. फिल्डिंग सेट करून ठेवा आपण. थोडासा विश्वास आपण इथे मिटवतोय आणि जो मागचा सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहिला ज्ञानेश्वर. बॅटिंगमध्ये चांगला खेळ, गोलंदाजीमध्ये चांगला खेळ. चला ज्ञानेश्वर आपण या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड हा इथून दिला जाईल. सभापती चषक आपण पाहताय. शेवटची रात्र उत्कंठा करतर या स्पर्धेची प्रत्येकाला लागली होती. पहिल्या रात्रीपासून ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आलो आहे आणि आजच्या शेवटची रात्र जे गुण्या गोविंदानं भरपूर चांगल्या ताटामाटामध्ये आपण बघतोय. चला ऑलमोस्ट सामना सुरू केला जाईल. लगेचच जो विषय होता तो आपण इथे चेक केला. आता जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे आपण पाहाल बॅटिंग करतोय. सध्या तरी या सामन्यामध्ये आपण बघाल कोठिंबे हा संघ जिथे आपण पाहता स्कोरबोर्डला 11 आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन. खेळपट्टीवरती आपण जयराम या बॅटरला बघताय. समोर मैदानावरती गोलंदाजीसाठी नितेश दाखल होतोय. हितेश तिथे मैदानावरती दाखल होतात ऑन बॉलिंग मार्कवरती. हो फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन इथे चांगलं दिलंय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आलेत आपण बघू शकताय. सध्या तरी हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉपेबल करत असताना लॉंग ऑफचे फिल्डर 2 धावा मिळतील या बॉलवरती. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. ज्ञानेश्वर तिथे आलेले आहेत त्यामुळे आता आपण भाऊंच्या शुभस्य सामनावीराचा किताब इथे देतोय. आपण बघाल अजितजी लांगे भाऊ जे उपस्थित आहेत त्यांच्या शुभस्य आपण हा मॅन ऑफ द मॅच इथे ज्ञानेश्वरला देतोय.
मागचा सामना लांबाजोली टीमने जिंकला आणि जरूर तिथे खूप चांगलं क्रिकेट ज्ञानेश्वर खेळत असताना आपण बघितले. चालू सामना खूप सुंदर आहे. हळूहळू हवेचा प्रभाव जो आता प्रत्येकाला मनमोह करतोय. थंड हवा जी मात्र इथून जरूर आपण बघाल आणि त्यातल्या त्यात खेळपट्टीवरती रम्यस्तरीय क्रिकेट जे आपण एन्जॉय करतोय. 13 तर बनल्यात बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये. आपण बघतायत कोटिंबे टीमचा मिसामिंग फटका बसतो. एक क्षेत्ररक्षक स्वर्लिगला उपस्थित आहेत. पकडला जाईल. संपला खेळ. आली आहे विकेट. बॅट्समन जयराम आउट. हे रायगड जिल्ह्यात दादाच गाजतय लयते नाव, गाजतय लयते नाव, दादाच गाजतय लयते नाव. अहो चर्चा त्याच्या नावाची होते ती गाव. विकेट मिळालाय पहिल्या सामन्यामध्ये. गोलंदाजी करणारे आपण बघतायत सध्या तरी या बॅटलमध्ये ढोकवाडी टीमला. बॅट्समन रवी तिथे बाद झाला. ऑलमोस्ट आपण पाहू शकता नवसागर यांनीवरती जयराम बघायला मिळतो. आता फलंदाजीसाठी नरेश पाठवले जात आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण सुरुवातीचे फर्स्ट राऊंडचे मॅचेस 3 सामने लो स्कोरिंग बघितले होते. शेवटचा सामना हायएस्ट टेबलच्या टोटलचा झाला होता. पण आजच्या रात्रीमध्ये जर सांगायला गेलं तर प्रत्येकी सामना आपण हायएस्ट टोटलचा बनलेला बघितलाय. समोर चेंडू ठेवतात खेळपट्टीवरती आपण बघाल. डॉटबॉलचा वापर गोलंदाज हितेश करत असताना आपण बघाल. हो इथे देखील बॅटची थोडीशी टॉपेज घेतली होती. विकेट किपर अतिघाई करतायत आणि नेहमीच म्हणतात अतिघाई तो संकटाचाही. मैदानावरती आपण बघाल जेल जर पकडला असा सामन्यामध्ये सध्या तरी इथून बॅटिंग करणाऱ्या टीम बॅकफुटला पोहोचला असता. पण सध्या आपण पाहताय सिंगल जी चांगली मिळते बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये आपण बघतायत कोटिंबे टीमला. आणि स्कोरबोर्डवरती 14. गोलंदाजी आतापर्यंत हवी केली आहे गोलंदाजी करणाऱ्या आपण बघाल ढोकवाडी टीमने. हो स्वीप करण्याचा प्रयत्न. मिसामिंग फटका बसेल. बराच काळ चेंडू हवेत. स्वतः विकेट किपर बॉलवरती पोहोचतायत. बॅटिंग करत असताना फलंदाजाच्या खेळीचा होईल अंत. बॅटर आपण बघताय बॅटिंग करत असताना जेडी आउट. हे राजा माणूस बाला लय आहे होतो दिलवाला, राजा माणूस बाला लय आहे होतो दिलवाला. अहो नारायण रामचे आला दादा कोटिंबेवाला, नारायण रामचे आला दादा कोटिंबेवाला, नारायण रामचे आला दादा कोटिंबेवाला. नारायण थँक्यू डीजे. 14ला 2 विकेट बॅटिंग करणाऱ्या सामन्यामध्ये कोटिंबे टीमच्या आपण पाहाल. वाटतं की इथून अशीच फलंदाजी राहिली तर हा डाव अगदी आपण बघाल नक्कीच कोसळू शकतोय बॅटिंग करणाऱ्या कोटिंबे टीमचा. पण नवीन येणाऱ्या फलंदाजांना इथून जिम्मेदारीचं ओझं या सामन्यामध्ये अगदी धावफलकाचं धाब्यांचं घ्यावं लागणार आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती तिथे राहुल आता इंटर होत आहेत. दबाव भरपूर दिसतोय बॅटिंग करणाऱ्या मैदानामध्ये कोटिंबे टीमच्या बॅटर्सवरती. पण प्रेशर हँडल करावं लागेल. चला स्पीडअप. अधिकचा वेळ घेऊ नका गोलंदाजी करत असताना ढोकवाडी टीम. चला अजूनही आपण बघाल आपल्याला खूप सारे मॅचेस ज्या कंटिन्यू खेळवायच्या आहेत त्यामुळे वेळ वाचवा. गोलंदाजीसाठी राहुल इथून सज्ज होतील ऑन बॉलिंग मार्कवरती ओव्हर द विकेटनं. हो पहिला बॉल गती भरपूर आहे पण जी लाईन लेंथ हवी आहे ती थोडीशी चुकीची वापरतायत गोलंदाज राहुल. ऑप्शनला चेंडू सोडेल. पल्स दर्शवतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स जी सध्या बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघाल कोटिंबे टीमला मिळते आहे. स्कोरबोर्ड 15. 30-35 धावा होऊ शकतात पण या पलीकडे जर बॅटिंग करण्याचा रिदम हा जर चांगला राहिला तर कदाचित 40+ रन्स इथे बनतीलच जरूर. ओ काही पे दिशा आणि त्याच्यानंतर वेगळ्या दिशेला फटका फलंदाजाचा आपण बघाल. खेळायचं होतं फायलेकच्या वरून पण तिथे आपण बघाल बॅटच्या पूर्णतः टोकुरसिंग एरियाला कनेक्शन होत असताना तिथे आपण बघताय या बॉलवरती सिंगल जी मिळत असताना बॅट्समन नरेशच्या बॅटमधून
सिंगल आली आहे 16 धाबा. आज कोटिंबे टीमचे संपूर्ण समर्थक जे थोडेसे नाखुश राहणार आहेत कारण बाटर अभि तशी कामगिरी मैदानावरती करत नाही आहेत. राहुल गोलंदाजी करतात तिसऱ्या षटकामध्ये. खेळपट्टीवर आपण बघाल भरपूर वेळ झालेला आहे जिथे शांतता जी आपण वारंवार महसूस केलेली आहे. फिल्डिंग सेटअप थोडासा चेंज होतो. आपण बघाल बॅकवर्ड फाईनचे फिल्डर आता शॉट कव्हरला घेतले जात आहेत. म्हणजे माइंडसेट इथून प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने आखलेलं आहे गोलंदाजी करणाऱ्या डोकवाडी टीमच्या संपूर्ण खेळाडूंनी. हो, गती बदलतायत, लेंथ बदलतायत आणि त्याच्यानंतर व्हेरिएशनचा इस्तेमाल हा खूप चांगला गेलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज राहुलने डॉट बॉल निर्धाव चेंडू खेळपट्टीमध्ये आपण पाहू शकताय. गोलंदाज राहुल गोलंदाजी करतोय आणि बरोबर या सामन्यामध्ये आपण बघाल इथून हवा तसा खेळ जो गोलंदाजी करणाऱ्या डोकवाडी टीमच्या बॉलर्स कडून पाहायला मिळेल. सभापती चषक ही स्पर्धा आपण शेवटच्या रात्रीमध्ये बघाल. हो, हा ट्रॅकर मिसामिंग बॅटची वरची गडा पकडला जाईल. संपला खेळ. मैदानावरती आपण पाहताय सिग्नल उलटी आउट. बॅट्समन गोपीनाथ बाद. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. कुणाच्या बसकी बात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची. नाही बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. तिसरा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या मैदानामध्ये कोटिंबे टीमचा. 16-3 अशा पद्धतीची परिस्थिती जी सध्या या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाची आहे. न्यू बॅटर अजयला मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलं गेलंय. समोर आपण बघाल गोलंदाजी करणाऱ्या पूर्णतः जर पाहिलं तर डोकवाडी टीमच्या माध्यमातून आतापर्यंत आबाद असा खेळ जो आपण बघितलेला आहे. हो, नेक्स्ट बॉल हाय चेंडू आपण पाल पडल्यानंतर खेळपट्टीने मात्र इथून चांगला बाउन्स जो सध्याच्या घडीला दिलेला आपण बघताय. डॉट बॉल. मातीची खेळपट्टी म्हटली मग तिथे फलंदाज चर्चेत असतात, गोलंदाज चर्चेत असतात. कालच्या रात्रीमध्ये या गोष्टीचा आम्ही उल्लेख केला होता आणि बरोबर आजही आपण पाहाल आज या खेळपट्टीने आपल्याला खूप काही सांगितलेलं आहे. काही खेळाडू यशस्वी राहिले आहेत, काही खेळाडू अनसक्सेस ठरले आहेत. हो, पुढे ठेवतात. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हला चेंडू ढकलला जाईल. लॉंगॉनचे फिल्डर बॉलवरती येत आहेत. फेकी थ्रो विकेट किपर एरियाला जिथून फक्त आणि फक्त या बॉलवरती एकच धाव मिळाली जाईल. सध्याच्या घडीला आपण बघताय बॅटिंग करत असताना कोटिंबे संघाला आपण बघताय ज्यांच्या धावफलकावरती अक्षरशः जर पाहिलं तर खूप सारी धाब्यांची कोंडी जिथे बनली गेली आहे. सतरा धाबा धावफलकावरती सध्या बॅटिंग करणाऱ्या कोटिंबे टीमच्या या धावफलकावरती आपण बघाल. बॅटिंग पूर्णतः इथून मैदानावरती चारेखाने चित झाली की काय असं दिसतंय. कारण स्कोरबोर्डला आपण बघाल मोठ्या फटक्याची प्राप्ती झाली नाहीये. समोरच्या दिशेला लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये फटका हा खूप सुंदर दिला आहे पण तिथे आपण पाहताय प्रोटेक्शन अवेलेबल भेटली झाली एकच धाव. सिंगलच्या बढतीने आपण पाहताय धावफलकाला 18. 3 षटकांचा खेळ संपतोय. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बघायला मिळेल कोटिंबे टीम. समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा. समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कार्यजात शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या कार्यजात शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात. थँक्यू डिझाय. 18 धाबा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजीसाठी आपण पाहाल बारूद आता इथून दाखल होतोय. आता प्रेक्षक म्हणत असतील बारूद आलाय पण कोणता बारूद. सध्या आपण बघाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती या सामन्यामध्ये डोकवाडी टीमच्या माध्यमातून बारूद दाखल होत आहेत. आज अक्षरशः इथून गोलंदाजी करत असताना डोकवाडी टीम आज चर्चेतला खेळ तर जरूर करतोय पण समोर मैदानामध्ये आपण पाहाल कोटिंबे टीम इथून आता भरपूर मोठ्या आशा ठेवतोय. बॅटिंग करत असताना
या दोन बॅटर्स कडनं नरेश अजय हे दोन खेळाडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. हो लास्ट ओव्हरला सुरुवात पहिल्याच बॉलवरती नामी संधी होती बॅकवर्ड स्वरलेगनं अतिघाई केली तिथे कॅच सुटलाय. गोलंदाजाचा दिल तुटेल आणि त्यानंतर आपण बघता या चेंडूवरती सध्या 1 रन्स जी मात्र इथून मिळाली जाते आहे. झेल सुटला. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना डोकवाडी टीमला आपण बघाल बॅकवर्ड स्वरलेगला क्षेत्ररक्षण करत असताना कृष्णा क्षेत्ररक्षक आपण बघितला ज्याच्याकडनं इथून भरपूर मोठी चुकी राहिली आणि त्यामध्ये आपण बघतोय आता एक सिंगल जे बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाली आहे. 19 धावा दाफलकावरती. हवा तसा उत्साह फलंदाजांच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीयेत. हो फुलटॉस चेंडू सबलवून खेळण्याचा प्रयत्न लाईन लेंथ यावेळेस लेग सीमला मिसिंग आपण बघताय आणि तिथे आता व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडूचा वापर मैदानामध्ये गोलंदाज बारूद सध्या करतोय. डेथ ओव्हरचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय जिथे आपण पाहाल 2 चेंडूचा खेळ केलाय जिथे 1 बॉल अतिरिक्त आलाय. एका चेंडूवरती सिंगल मिळाली आहे. बॅटिंग करणाऱ्या कोटिंबे टीम 20 या दाफलकावरती पोहोचलेला आहे. डबल डिजिट डबल फिगर मध्ये हा दाफलक आपण बघताय. हो शॉर्ट ऑफ लेंथ अगोदरच्या बॉलवरती याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे देखील आपण पाहताय पुन्हा एकदा तोच प्रयत्न बट इथे आपण बघाल सक्सेस हे गवसलेलं आहे. 4 धावा. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला और नारायण राम से आला दादा कोटिंबेवाला नारायण राम से आला दादा कोटिंबेवाला नारायण राम से आला दादा कोटिंबे अँड गुड इज हे चौकार आल्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना अजयच्या बॅटमधून स्कोरबोर्डला पण खूप उशिरानंतर गतिमंत जो चौकार पाहिलेला आहे. 24 धावा स्कोरबोर्डला कोटिंबे टीमच्या. हो पुन्हा एकदा सफल झालेत. सेम टू सेम मैदानामध्ये अजय बॅटिंग करतोय ज्याने आता गोलंदाजीला इथून मागणं ठरवायला सुरुवात केली आहे. बॉल जाईल बॉडी लाईन पार. चौका. सलगच्या 2 चेंडूवरती चौकार बॅटर अजयच्या बॅटमधून स्कोरबोर्ड आता 28. लो स्कोरिंग सामना होईल असं वाटलं पण सध्या मैदानामध्ये या सामन्याची हमी घेतली आपल्या खांद्यावरती बॅट्समन अजयने. कॉन्फिडन्स जो मात्र इथून दुगना झालेल्या बॅट्समन अजयचा. हा बॉल चांगला आहे. गोलंदाज मैदानावरती आपण बघाल बारूद गोलंदाजी करतायत. मागचे 2 चेंडू खराब होते पण हा चेंडू खूप चांगला बघायला मिळतोय जिथे आपण बघाल लेंथला थोडंसं पुढे आणलं. फलंदाजाला खेळपट्टीवरती हरकत राहिली फटका खेळण्याकरिता आणि तिथे आपण बघताय मुख्यतः बॅट आणि बॉलचा संपर्क नाही म्हणजे गोलंदाजी करत असताना गोलंदाज बारूद इथून डॉट बॉलचा वापर हा डेफिनेटली करत असताना आपण बघितलेत. हा चेंडू इथे पुन्हा एकदा ऑफस्टंपला सोडतोय. व्हाईट बॉल. 1 रन्स जे आता मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या कोटिंबे टीमला मिळते आहे. स्कोरबोर्ड 29. लास्ट ओव्हरमध्ये आपण बघाल आतापर्यंत इथे लिगली 4 बॉल टाकलेले आहेत. 2 चेंडू अतिरिक्त आलेत म्हणजे अजूनही या षटकामध्ये आपण पाहाल 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बागपूडला गेले त्याच्यानंतर पंच करतायत आणि फटक्यामध्ये वजन टाकत असताना परफेक्टली आपण पाहाल एक्सा कबरला 4 धावा. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला और नारायण राम से आला दादा कोटिंबेवाला नारायण राम. बॅट्समन अजय मैदानावरती शेवटच्या षटकामध्ये खूप चांगला रोल निभावत आहेत. 33 धावा दाफलकावरती. सामन्यामध्ये गोलंदाज बारूदच्या या स्पेलमध्ये आतापर्यंत 15 धावा ज्या बॅटिंग करत असताना कोठिंबे टीमला इथे मिळालेल्या. लास्ट चेंडू खेळपट्टीवर आपण पाहताय जिथे
सध्याच्या घडीला निर्धाव चेंडू होईल मंजरसारखा खेळपट्टीमध्ये आपण बघाल सध्या पहिला इनिंगचा खेळ संपतोय जिथे बॅटिंग केली कोटिंबे टीमने स्कोरबोर्डला बनवल्या 33 विकेटच्या नुकसानात आणि आता विरुद्ध आपण बघाल डोकवाडी टीमच्या समोर टार्गेट असेल 24 बॉल आणि 34 धावा. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला और नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला. चला फिल्डिंग लगेचच सेट करा मैदानावरती कोटिंबे संघ आणि बाटर डोकवाडी संघ आपणही मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायचा आहे. चला गावंडवाडी टीमचे कॅप्टन्स आणि मुंडेवाडी टीमचे कॅप्टन्स आपण दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण टॉस करतोय. सेकंड राऊंडला इथून आपण सुरुवात करूया जिथे पहिला सामना मुंडेवाडी विपक्षात गावंडवाडी या दोन टीमच्या दरम्यान असेल आणि महत्त्वपूर्ण सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सामना हा 3 षटकांचा राहणार आहे. इथून पुढे सेकंड राऊंडचे जे 2 सामने आपण पाहाल ते 3 ओव्हरचे असतील आणि जो क्वालिफाय सामना आहे तो 2 षटकांचा. मग त्याच्यानंतर आपण पाहाल क्वार्टर फायनल्स सेमीफायनल आणि फायनल अशा पद्धतीचा हा संपूर्ण शेड्यूल जो आपण कंप्लीट करणार आहोत. सभापती चषक सातत्याने या स्पर्धेची चर्चा प्रत्येकी रात्रीमध्ये आपण बघितली. आज तुम्हा सर्वांना या स्पर्धेचा खरंतर गर्व वाटेल कारण या ग्रामीण भागामध्ये इतकं मोठं आयोजन करणं हे खरंतर सोपं नाही आहे. परंतु अमरदादा लांगे आणि त्याचबरोबर आपण पाहाल नक्कीच माननीय श्री नारायणजी डामसे साहेब यांच्याकरता संकल्पनेतून ऑर्गनायझिंग असलेली स्पर्धा आणि आज आपण बघाल ग्रामीणच्या खेळाडूंकरिता हा चांगला प्लॅटफॉर्म जो मात्र इथे उपलब्ध झाला आणि पाहता पाहता चौथ्या या रात्रीमध्ये या फायनल नाईटमध्ये आपण पाहू शकतायत आवर्जून आपले ग्रामीणचे खेळाडू जे खेळत असताना आपण बघितले आहे. ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस आपण प्रेक्षणीय सामना नक्कीच खुल्या गटातील ठाणे विपक्षात रायगड हा बघितला होता. तिथे विजय संपन्न केला ठाणे टीमने आणि आजच्याही रात्रीमध्ये आपण जर बघायला गेलं तर प्रेक्षणीय लढत बघितली जिथे आदिवासी ठाणे आणि विपक्षात आदिवासी रायगड असा सामना होता. तिथे रायगड टीमने तो विजय मिळवला आणि आज आपण बघू शकाल आता हा रेग्युलर फॉर्मॅट जो कंप्लीट करतो. चला मुंडेवाडी टीमचे कॅप्टन्स या कारण विपक्ष टीमचे गडदार आले आहेत. टॉस होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. चला चालू सामना लगेचच सुरू करायचा आहे. खेळपट्टीवरती आपण बघाल 24 बॉल आणि 34 जाबेचा पाटला मैदानामध्ये इथून करत असताना खेळपट्टीच्या आतमध्ये आपण आता बघू शकतात सध्याच्या घडीला डोकवाडी टीमला पुढच्या सामन्याचा टॉसही होत असताना आपण बघाल. सभापती चषक ही स्पर्धा शेवटची रात्र सेकंड राऊंडला सुरुवात होईल आणि सेकंड राऊंडचा फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूनं मुंडेवाडी त्यांच्या विरोधात गावंडवाडी हे 2 दिग्गज आमने सामने भिडतील आणि या सामन्याचा टॉस आपण होत असताना बघतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमरदादा लांगे यांच्या शुभ हस्ते आपण बघताय हा टॉस जो सध्याच्या घडीला केला जातोय. आणि जरूर मैदानावरती जशा पद्धतीने सेकंड इनिंगला सुरुवात होते आहे तशा पद्धतीने कॉम्बॉक्समध्ये करूया बदल जोडले जातील. निखिल सर थँक्यू. गावंडवाडी टीमने टॉस जिंकलेला आहे जिथे बॅटिंगचा निर्णय घेतलाय. मुंडेवाडी संघ गोलंदाजी करेल. यस
धन्यवाद प्रकाशजी. आणि डोकवाडी आणि त्या विपक्षामध्ये कोटिंबे अशी लढत सध्या सुरू आहे. 23 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत दर्जेदार स्पर्धा, सभापती चषक आणि त्यातला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. एक्स्ट्रा कव्हरला स्लॅश केलाय बॉल, गॅपमध्ये हा फटका, परंतु फटक्यात टायमिंग थोडंसं इम्प्रॉपर. धावा जरूर मिळतील आणि याच धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेशा देखील होतोय. नरेश जे गोलंदाजी मार्कवर आहेत, धावसंख्येचं जे लक्ष समोर आहे, विजयाकरता 34 या धावसंख्येचं टार्गेट आहे. अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. 22 चेंडू शिल्लक आणि थोड्याच वेळात ज्यांचं शुभागमन इथं होणार आहे, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री नारायण शेठ डामसे, त्यांचा अगदी थोड्याच वेळात या क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होईल. गोलंदाज तयार, नरेश पुन्हा निघाले, तो वर दी स्टंप्स आलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक उडवलाय इन फ्रंट ऑफ द विकेट. बॉल चाललाय, संघर्षाचा शंखनाद करत ठोकलाय, षटकार. थँक्यू. ॲक्शन रिप्ले जर आपण पाहिला, इन फ्रंट ऑफ द विकेट हा फटका सजवलाय. लॉंग ऑनला, मिड लॉंग ऑनला षटकारात कन्वर्ट केलं बॉलला. संघाची टोटल पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फटका स्लाइस झाला. यष्टीरक्षक, चेंडू खाली होते परंतु नो बॉलचा सिग्नल देखील आलाय. इट्स अ ओव्हर स्टेपिंग. येस, इट्स अ नो बॉल फॉर दिस बॉल. या डिलेव्हरीवरती 9 चेंडूची घोषणा झाली आणि 10 धावा धावफलकावरती. 9 ऑक्टोबर 2007ला. खरं तर ज्यावेळी मँचेस्टर युनायटेड आणि त्या परिसरातल्या युरोपातल्या फुटबॉलच्या स्पर्धा भारतीयांनी बघितल्या आणि त्याचं एक्झिक्युशन क्रिकेटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, DLFनं त्यांना बॅकअप दिला आणि मग खरं तर आपल्याला पाहायला मिळाली ती इंडियन प्रीमियर लीग. या लीग नावाच्या संकल्पनेनं वेगवान नियम आणले आणि त्यातीलच हा एक नियम आहे. बॉल तयार, ओव्हर द विकेट, डॉट बॉल किंवा चेंडू न टाकणं पसंत केलंय. डेड बॉलची घोषणा इथून मात्र केली आहे जरूर. तर 10 धावसंख्या धावफलकावरती आहे. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय तो 3. फ्री हिटचा बॉल होता, त्याला सॉफ्ट हँडनं स्टिअर केला फक्त. एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल प्राप्त होतीये आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती आहे. 11 लॉस ऑफ 0. विजयाकरता पाठलाग सुरू आहे 34 या धावसंख्येचा. खरं तर मेहनत आहे आयोजकांची, विशेषतः जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाड्याच्या सगळ्या खेळाडूंची विशेष मेहनत. बॅकफुटवर जाऊन कनेक्ट केलाय, बॅकफुट पंच वीरेंद्र सेहवाग स्टाईल. एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय बॉल, चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय, दमदार चौकार. अरे जनतेचा तो सेवक हाय, घेन माघार त्यांच्या रक्तात नाय. जनतेचा तो सेवक हाय, घेन माघार त्यांच्या रक्तात नाय. चूक करू नका. थँक्यू डीजे. थोड्याच वेळात ज्यांच्या नावाचा डंका या स्पर्धेच्या निमित्तानं वाजतोय त्या आदरणीय नारायण शेठ डामसे यांचं शुभागमन इथे होणार आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर सलग तिसऱ्यांदा, आणि ते देखील वेगवेगळ्या वार्डातून. म्हणजे पहिला विजय त्यांचा आपण पाहिला जिल्हा परिषद वार्ड उमरोडीतनं, दुसरा विजय आपण पाहिला बीड वार्डातनं आणि आता कळंब वार्डातनं त्यांच्या विजयाची हॅट्रिक आपण पाहिली. आणि निश्चितच सभापती समाज कल्याण बांधकाम इथे मात्र फटका वळवलाय. लॉंग ऑनला गॅपमध्ये बॉल चाललाय, सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. या बॉलवर इथे केलाय चौकाराचा वार, 4 धावा. ऍक्शन
त्या जागेचं नाव आणि त्या भूभागाचं नाव आहे रायगड. आणि कदाचित आपलं महत्भाग्य म्हणून आपण या विभागामध्ये जन्माला आलो. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजूनही विजयाकरता 34चं जे टार्गेट आहे त्याचा पाठलाग सुरू आहे. 18 बॉल शिल्लक आहेत. बॉल तयार. षटकातला पहिला चेंडू गणेश निघालेत. ओव्हर दी स्टंप्स आलाय. बँग ऑन दी टार्गेट टाकण्याचा प्रयत्न जरूर होता. अपील देखील झालाय. पंच निर्देशित करतायत इट्स आउटसाइड दी स्टंप, त्यामुळे निर्बाध घोषित केलाय. अनालिसिस फार सोपं झालंय आता. पाठलाग करणाऱ्या ढोकवाडी संघाला इथून लक्ष आता फार सोपं झालंय, कारण विजयाकरता येणारे 17 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच षटकात सामना खुला केलाय तो ढोकवाडी संघानं. गोलंदाज तयार. फुलटॉस होता. वळवलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत वेगानं स्वतःची काटकता दाखवत असताना त्याला अपयश आलं आणि सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करत गेलाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय दमदार चौका. आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायण डांबसे दादा. अगदी 50 पेक्षा जास्त वाड्या या परिसरात असताना आदरणीय नारायण शेठ डांबसे म्हणजे ज्या मूलभूत समस्या आहेत, रस्ते, वाहतूक, विद्युत या आणि पाणी, जल, हे पुरवण्याचं काम तिथे करतायत. हे फार महत्त्वाचं आहे. अगदी थोड्याच वेळात मी निश्चितच ज्यांच्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांचं शुभागमन देखील होतंय. सन्माननीय श्री या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय सन्माननीय नारायण शेठ डांबसे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. आणि सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय सन्माननीय नारायण शेठ डांबसे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण करूयात. कदाचित यशाची व्याख्या काय, ज्या समाजानं आपल्याला दिलं त्या समाजाच्या हितासाठी आपण देखील आपलं आयुष्य वाहून घेणं आणि त्याच गोरगरिबांच्या सेवेकरता इथे पहा डांबसे साहेबांच्या स्वागतार्थ ठोकला सगळ्यात लांब तितकाच लांब फटका षटकार. साधावा. थँक्यू. चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. कोटिंबे संघाच्या विरोधात ढोकवाडी संघानं चढवलेली आक्रमणं 30 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या 4 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू पहा शॉट एक्स्ट्रा कव्हरला. बारीक नजर आहे खरं तर प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे हे आयोजन घडवताना व्यापक दूरदृष्टी ठेवली गेली आहे आयोजकांकडनं. आणि माझ्या ग्रामीण भागातल्या दुर्लक्षित खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा या अनुषंगानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. खरं तर डांबसे साहेबांना सलाम केला पाहिजे, कारण निश्चित पहा फार मोठी तळमळ आहे. क्रीडा क्षेत्रातलं फार मोठं पाऊल आहे. अगदी ज्या पद्धतीनं माझ्यापर्यंत माहिती आली अशी काही स्थळं आहेत जिथं लोकवस्ती आहे, तिथं पोचण्याकरता रस्ते नाही आहेत आणि ते रस्ते बनवण्याचं काम डांबसे साहेबांनी देखील केलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. इथे फटका पहा फक्त उडवला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. फ्लॉप टायमिंग, फ्लॉप शो आणि इथून परतावं लागणाऱ्या फलंदाजाला विकेटचं पतन. बॅट्समन आउट. सन्माननीय श्री नारायण शेठ डांबसे या ठिकाणी शुभागमन त्यांचं झालंय. आणि निश्चितच मी बऱ्याचदा म्हणतो की साथीदार खंबीर पाहिजे. म्हणजे कार्यकर्ता, आदरणीय स्वर्गीय अजितदादांचं एक वाक्य आहे, कार्यकर्त्याला बळकट जर तुम्ही केलं तरच तुम्ही बळकट होऊ शकता. आणि तेच काम आदरणीय सन्माननीय सुधाकर शेठ गारे साहेब असतील. संघाची टोटल पोहोचली 31 या आकड्यावरती. विजयाकरता 3 धावांची गरज आहे. 12 बॉल 3ची गरज असताना कार्यकर्त्याला मजबूती किती दिली पाहिजे. मी बऱ्याचदा उल्लेख करतो की विकासाचे वारे कोहिनूर हिरे आदरणीय सुधाकर शेठ गारे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून
त्यांच्या सगळ्या शिलेदारांनी कार्यकर्त्यांना देखील बळकटी द्यायला सुरुवात केली आहे. 31 धावा धावफलकावरती आहे. डोकवाडी संघ फलंदाजी करत असताना फक्त 3 धावा दूर आहे. आता हलक्या हाताने स्टिअर केला बॉल. एक सिंगल इथून प्राप्त होईल. जशी मागणी तसा पुरवठा मैदानाच्या आतमध्ये आणि याच सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 2 धावा दूर आहेत आणि यानंतर होईल दुसऱ्या फेरीला सुरुवात. यानंतर दुसऱ्या फेरीतली जी पहिली लढत आहे निश्चितच दोन्ही संघ इनॅक्शन असतील. गावणवाडी संघ तुम्हाला इनॅक्शन खेळताना दिसेल. सन्माननीय श्री सभापती चषकाचे शिलेदार तथा मुख्य आयोजक आदरणीय नारायण शेठ डामसे साहेब. आणि इथे फटका पुन्हा एकदा फ्लॉप शो. फटका फसला. निश्चितच आदरणीय सन्माननीय डामसे साहेबांना पुन्हा एकदा सलाम, कारण इतका मोठा भव्य दिव्य सोहळा याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळाला. विनंती आहे अगदी 2 मिनिटाच्या अवधीत करता आपण सामना थांबवायचा आहे. सन्माननीय मुख्य आयोजक इथून रजा घेत आहेत. 4 रात्रींची मेहनत आपण पाहिली या स्पर्धेकरता. महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री महोदया आदरणीय आदितीताई तटकरेंनी देखील उपस्थिती लावली. अगदी वेळात वेळ काढून अनेक दिग्गज या स्पर्धेला त्यांच्या भेटीगाठी आपण पाहिल्या. अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आहे. याचसाठी केला होता अट्टाहास की हा शेवटचा क्षण गोडबाबा. आणि मी बऱ्याचदा म्हणेन की चांगलं करता आलं नाही तर इतक्या चांगल्या स्पर्धेला कुठं नाव देखील ठेवू नका, कारण मी विनंती करतो मेहनत आहे आयोजकांची आणि त्या मेहनतीला आपल्याला आपल्या विभागातली आपली स्पर्धा आहे समजून आपल्याला करावं लागेल काम. इथे मात्र संघाची टोटल पोहोचली आहे. स्कोर लेवल 33 रन्स. 1 धाव दूर आहेत विजयापासनं आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा विजयाच्या उंबरठ्यावर पाय ठेवला. प्रथम फेरीमध्ये डोकवाडी संघ सुपर बॉल वेगवान परंतु तो वाईट बॉल आणि इथे सामना जिंकला. डोकवाडी संघ ठरतो या विजयाचा शिलेदार. मॅच नंबर 4 इथे मात्र कोटिंबे संघाला मात देत पोहोचलाय सेकंड राऊंड मध्ये तो डोकवाडी संघ. मनापासून अभिनंदन. आणि यानंतर चला आपण वळूयात दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या मॅचकडे. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच चा किताब या मॅचचा सुपर हिरो ठरलाय. या अंतिम मॅच मध्ये